प्रॅक्टिस सेट 4.4 साठी आपण वळूया. त्यासाठी पहिले ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर्स ट्रेडिंग. ब्रोकरेज वी डायरेक्टली कांट गो टू द स्टॉक मार्केट अँड बाय ऑर सेल shares. Only the registered numbers of organizations of the stock market can buy or sell on our behalf. म्हणजे आपण डायरेक्टली एखादी गोष्ट समजा शेअर मार्केटमध्ये घ्यायची तर आपण ती बाय ब्रोकरेजनेच घेतो, म्हणजे एखादा एजंट असतो त्याच्यामार्फत घेतलं जातं. दिस मेंबर्स आर कॉल्ड शेअर ब्रोकर्स. आपल्याला त्या ठिकाणी जे काही शेअर्स घ्यायचे द्यायचे जे काही देवाणघेवाण असते त्याच्यामध्ये हा जो ब्रोकरेज आहे हा प्रकार असतो. GST ऑन ब्रोकरेज सर्व्हिसेस. शेअर ब्रोकर प्रोव्हाइड सर्व्हिसेस फॉर परचेस अँड सेल ऑफ शेअर्स. आपण या शेअर ब्रोकरकडूनच परचेस आणि शेअर करतो आणि शेअर्स फॉर देअर क्लायंट्स. दिस सर्व्हिस आर चार्ज अंडर GST. रेट ऑफ GST इज 80% ऑन ब्रोकरेज. यू कॅन फाइंड द सॅक फॉर ब्रोकरेज सर्व्हिसेस. आपल्याला ब्रोकरेज सर्व्हिसेस आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी ब्रोकरेज द्यावा लागतो. म्युच्युअल फंड एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP. आपण त्या ठिकाणी जास्त काळासाठी म्हणजे लाँग टर्मसाठी काही इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि तिची सुरुवात आपण स्मॉलेस्ट अमाऊंटसुद्धा करू शकतो, म्हणजे जसं 500 असेल किती पण. तर याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी गणितं सॉल्व करायचे आहेत, पण त्यासाठी काही फॉर्म्युले आहेत ते पाठ करून घ्यावे लागतील. तुम्हाला फॉर्म्युले मी रायटिंग करून देतो, ते पहिले पाठ करा आणि नंतर आपण त्या ठिकाणी गणितं सॉल्व करायला घेऊया. तर पहिला फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. इथे पहिला ब्रोकरेज पर शेअर. फॉर्म्युला रायटिंग करून ठेवा. ब्रोकरेज पर शेअर इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला जर का एखादा शेअर सपोज 100 रुपीजचा शेअर आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू नंतर 500 झाली आणि आपल्याला समजा तो काढायचा असेल तर आपण त्याचा ब्रोकरेज चार्ज द्यावा लागतो. जे काही रेट पर्सेंटेजमध्ये असतील दिलेले, मग ते 0.1 असतील किंवा काही 0.3 असतील तर ते आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करून सॉल्व करायचे आहेत. आणि या पद्धतीने आपण सेकंड फॉर्म्युला यूज करू शकतो. सेकंड लक्षात ठेवा, हे फॉर्म्युला पाठच करून ठेवा. परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. आपल्याला मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज करावा लागतो. जो काय ब्रोकरेज येईल तो आपल्याला प्लस करून त्या ठिकाणी आपल्याला परचेस व्हॅल्यू होणार. प्रत्येक शेअरची आपली परचेस व्हॅल्यू त्याच्यावर ठरते. म्हणजे जे एजंट असतात ते त्यांचं जे काही देवाणघेवाण आहे, जे काही ब्रोकरेज आहे त्या ठिकाणी ते काढतात. आपल्याला ब्रोकरेज काढताना त्या ठिकाणी काही फॉर्म्युले पण यूज करता येतील. आता हे 2 फॉर्म्युले नीट पाठ करा. पुढचा पॉईंट लक्षात घ्या. आपण प्रॅक्टिस सेट 4.4च्या क्वेश्चन नंबर 1 कडे वळूया, म्हणजे तुम्हाला थोडंफार आयडिया येईल या गणितांची. ब्रोकरेज हा एक असा चार्ज आहे की तो द्यावा लागतो एजंटला आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ते गणित सॉल्व करता येतं. आता पहिलं जे गणित आहे ते आपण या पहिल्याच फॉर्म्युल्यावरचं आहे, त्याच्यावरती लक्ष देऊया. जिथे आपण फॉर्म्युला लिहिला आहे तिथेच आपण सॉल्व करूया. आहे मार्केट व्हॅल्यू. बघा हां, त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू दिले ₹200 आणि ब्रोकरेज जो आहे दिलेला आहे, ब्रोकरेज रेट दिला आहे तो आहे 0.3%. फाइंड द परचेस व्हॅल्यू. बघा हां, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? परचेस व्हॅल्यू. आपल्याला परचेस व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पहिले ब्रोकरेज काढावं लागेल किती येतो आणि मग ती परचेस व्हॅल्यू ब्रोकरेज आणि मार्केट व्हॅल्यू ॲड करायची. तर त्या ठिकाणी ती परचेस व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. बघा पहिला ब्रोकरेज पर शेअर काढायचं आहे तर रेट ऑफ ब्रोकरेज तो आहे 0.3% इंटू मार्केट व्हॅल्यू आहे 200. आता 0.3% म्हणजेच 0.3/100 इंटू 200. याचा अर्थ 0.3 इंटू 2 झाले हे. याचा अर्थ आपलं उत्तर येणार 0.6 येणार. पुढे 0 लावला. आता लक्षात घ्या, ही झाली ब्रोकरेज पर शेअर.
हा पहिला फॉर्म्युला होता. आता आपण त्यातला सेकंड फॉर्म्युला म्हणजे आपल्याला परचेस व्हॅल्यू काढता येईल. ब्रोकरेज किती भेटला तर तो 0.60 रुपीज. आता ब्रोकरेज बघा, आपल्याला परचेस व्हॅल्यू काढायचे. परचेस व्हॅल्यू इक्वल टू परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. म्हणजेच मार्केट व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला 200 आहे प्लस ब्रोकरेज जो द्यायचा आहे तो आपल्याला 0.60. याचा अर्थ 200.60 हा झाला, हे झालं परचेस व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने आपल्याला परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज ₹200.60. बघा इथे पहिला आपल्याला काय काढावं लागलं, ब्रोकरेज काढावं लागला. त्यांनी दिलं आहे ब्रोकरेज दिलं आहे, रेट ऑफ ब्रोकरेज आणि मार्केट व्हॅल्यू आहे. तर त्याच्यावरून आपण ब्रोकरेज पर शेअर काढला आणि परचेस व्हॅल्यू म्हणजे मार्केट व्हॅल्यूमध्ये तो ब्रोकरेज ॲड करायचा. उदाहरणार्थ समजा मध्ये एजंट आहे, आपण तो शेअर जो आहे तो ₹200 आणि त्याचं ब्रोकरेज चार्ज आपण 0.3% ठरवला तर त्याच्यावर ते 0.60 पैसे होतात. आणि मग ज्यावेळेस आपण ती जे शेअर आहे त्याची व्हॅल्यू जर बघितली परचेस तर त्या ब्रोकरेजला ॲड करावं लागेल. म्हणजे 200.60 आपल्याला त्या ठिकाणी परचेस व्हॅल्यू होणार. अशा पद्धतीची गणित आहेत. ॲक्च्युली गणितं सोपे आहेत, थोडेसे समजून घेतले तर तुम्हाला प्रॅक्टिसने ते चांगले जमू शकतात. आता सेकंड क्वेश्चनकडे बघा. त्याचं गिवन पॉईंट्स मात्र रायटिंग करत चला. जे दिलं आहे त्यात काय काय दिलं आहे बघा. मार्केट व्हॅल्यू दिलं आहे MV किती येतो ₹1000. क्वेश्चन बघा पहिले. अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. ब्रोकरेज इज पेड ॲट द रेट ऑफ 0.1%. त्यांनी ब्रोकरेज दिला आहे तो जो दिला आहे ब्रोकरेज रेट ऑफ ब्रोकरेज इक्वल टू 0.1%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. आता ते आपल्याला याचा अर्थ सेलिंग प्राईस काढायची, लक्षात ठेवा. पहिलं तुम्हाला काय काढावं लागेल, ब्रोकरेज काढावं लागेल. पहिला फॉर्म्युला आपण यूज करूया. ब्रोकरेज फर्स्ट पॉईंट क्रिएट करतो. ब्रोकरेज पर शेअर इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. आपल्याला मार्केट व्हॅल्यू इंटू करायचे. रेट ऑफ ब्रोकरेज आहे 0.1% इंटू मार्केट व्हॅल्यू आहे 1000. बघा म्हणजेच 0.1/100 इंटू 1000. यातले 2 शून्य गेले, यातले 2 गेले, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 0.1 इंटू 10 त्या ठिकाणी येणार ₹1. याचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. आता सेलिंग प्राईस बघा आपली. सेकंड पॉईंट सेलिंग प्राईस. आपल्याला काय करावं लागेल, तो ब्रोकरेज मायनस करावं लागेल. म्हणजेच आपल्याला सेलिंग प्राईस काढण्यासाठी मार्केट व्हॅल्यूमधून हे ब्रोकरेज जो आहे तो मायनस करायचा. म्हणजे 1000मधून आपल्याला ₹1 त्यांना द्यावा लागेल. याचा अर्थ 999 आपली काय झाली, अमाऊंट झाली. आपल्याला सेल केल्यानंतर मिळणारी अमाऊंट. द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल इज ₹999. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. आपण काय केलं, पहिले ब्रोकरेज काढला एका शेअरचा आणि तो ब्रोकरेज आपल्या मार्केट व्हॅल्यूमधून मायनस केला. म्हणजे आपल्याला समजा एखादा शेअर विकायचा आहे, त्याच्यावरती ब्रोकरेज आपल्याला ₹1 द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जी अमाऊंट आहे ती मायनस करून भेटणार. म्हणजे माझी सेलिंग प्राईस, उदाहरणार्थ माझा शेअर आहे ₹100,
पण माझं ब्रोकरेज समजा 2 रुपये मला द्यायचं आहे, याचा अर्थ मी सेलिंग करताना ते 2 मला मायनस करावे लागतील. याचा अर्थ 98 रुपीज मला ते सेलिंग प्राईजमध्ये येणार. जे ब्रोकरेज आपल्याला त्या ठिकाणी काढून आणि तो मायनस करून द्यावा लागतो. हे त्यांचे चार्जेस असतात. जे ब्रोकर असतात, जे एजंट असतात दोघांच्यामध्ये, कस्टमर आणि कंपनी, जे शेअर मार्केट काम चालतं त्यातला जो मधला जो भाग असतो त्याचा हा ब्रोकरेज असतो. एवढं लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 3 आहे, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 3 कडे बघा. फिल इन द ब्लँक्स गिवन इन द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल परचेस ऑफ शेअर्स. बी म्हणजे बाय आणि एस म्हणजे काय, सेल आहे. लक्षात घ्या. आता मार्केट व्हॅल्यू, नंबर ऑफ शेअर्स दिलेत. हे पण गणित एकदम इझी आहे. आपल्याला त्या ठिकाणी पॉईंट्स आपण क्रिएट करूया. 2च भाग सॉल्व करायचे आहेत आपल्याला त्याच्यात. पण त्यासाठी तुम्हाला टोटल व्हॅल्यू, ब्रोकरेज, 9% CGST, 9% HGST आणि टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचे. तर आपण त्यातला पहिला भाग सॉल्व करूया. सोप्या भाषेत सांगतो मी एकदम तुम्हाला. फर्स्ट आपण याला 1 नंबर देऊ आणि याला 2 नंबर करूया. यातला फर्स्ट नंबर मी सॉल्व करतो बघा. पहिला जो दिला आहे तो नंबर ऑफ शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स तर ते आहेत 100. बाय म्हणजे बी म्हणजे बाय, विकत घेतलेले. आणि त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे MV ती आहे ₹45. आता टोटल व्हॅल्यू काढायची. टोटल व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. टोटल इन्व्हेस्टेड म्हणजे टोटल व्हॅल्यू इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 100 इंटू 45 म्हणजेच किती झाले, 45,4500. हे झाले आपली टोटल व्हॅल्यू. म्हणजे पहिल्याचा आन्सर जी टोटल व्हॅल्यू आहे ती आली. त्याच्यात आपण लिहून काढूया 4500 रुपीज. हा झाला फर्स्ट पॉईंट. इथेच करतो मी समोरासमोर जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. जे आपल्याला 2 भाग करायचे. आता सेकंड पॉईंट बघा. हा झाला फर्स्ट, पहिला पॉईंट. आता आपण सेकंड पॉईंटकडे वळूया. इथे फॉर्म्युला जो आपण आधी पाठ केला आहे तो त्याच्यातच यूज करायचा आहे आपल्याला. नंतर ब्रोकरेज दिला आहे त्यांनी. ब्रोकरेज जो आहे वरती बघा दिला आहे त्यांनी. ब्रोकरेज तो आहे 0.2%. आता आपल्याला काय काढावं लागेल, ब्रोकरेज काढावं लागेल. मग आता ब्रोकरेज टोटल व्हॅल्यूवर असणार. ब्रोकरेज इक्वल टू रेट ऑफ पर्सेंट आहे ब्रोकरेज पर्सेंट इंटू टोटल व्हॅल्यू करायची. मग ब्रोकरेज पर्सेंट आहेत 0.2, लक्षात घ्या, इंटू टोटल व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी 4500 म्हणजेच 0.2/100 इंटू 4500. इथे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. इथे 0.2 इंटू 45 म्हणजेच इथे ₹9 येईल. म्हणजे आपला सेकंड जो पॉईंट आहे तो 9, तो आहे ब्रोकरेज. बघा तर त्याचा आन्सर आपण लिहूया 9. लालच पेन वापरतो, लक्ष द्या. आता 9% CGST ऑन ब्रोकरेज. आता ब्रोकरेजवरती 9% काढायचे आहेत. लक्षात घ्या, ब्रोकरेज म्हणजे आता जी व्हॅल्यू काढली तिच्यावर 9%. म्हणजे थर्ड पॉईंटला जो ब्रोकरेज आहे त्याचं CGST काढायचा. लक्षात घ्या, CGST आणि HGST दोन्ही सेमच आहेत. म्हणजे CGST इक्वल टू HGST इक्वल टू आपल्याला 9% ऑन ब्रोकरेज आहे. आता ब्रोकरेज 9% म्हणजे 9/100 इंटू ब्रोकरेज किती आहे 9. यांचा गुणाकार आणि भागाकार जर केला तर 81/100 होतील. याचा अर्थ 0.81.
हा झाला CGST आणि HGST. आपण किमती टाकूया. म्हणजे इथे 0.81 आणि हा पण येईल 0.81. आता इथे लास्ट सगळ्यांची टोटल करायची, परचेस प्राइस ऑफ शेअर्स. बघा आता इथे लक्षात घ्या, इथे आपल्याला CGST आणि HGST भेटला. हा झाला CGST इक्वल टू HGST इक्वल टू आपल्याला 9% ऑन ब्रोकरेज होता. आता थर्ड पॉईंट, आपला फोर्थ पॉईंट बघा. आपल्याला फोर्थ पॉईंटला त्या ठिकाणी परचेस प्राइस ऑफ शेअर्स काढायचे. तर परचेस प्राइसमध्ये आपण पहिले टोटल व्हॅल्यू मिळवूया. टोटल व्हॅल्यू जी आहे 4500 बघा, प्लस ब्रोकरेज जो किती आहे 9, प्लस CGST आणि HGSTची ॲडिशन करायची. म्हणजे 0.81 प्लस 0.81 या सगळ्यांची टोटल होते 4510.62. तर अशा पद्धतीने आपल्याला शेवटचा आन्सर भेटेल 4510.62. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे आहेत हे. आता ही बाईंग व्हॅल्यू आहे. पहिला जो पॉईंट आहे तो बायमधला आहे, म्हणजे विकत घेतलेले. नंबर ऑफ शेअर्स आहेत 100, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स दिलेली आहे. टोटल व्हॅल्यू आपण केली, मल्टिप्लाय, ब्रोकरेज काढला 0.2% आणि CGST HGST 9% घेतला आणि शेवटी टोटल केली. आता आपण सेकंड पॉईंट आहे त्याच्याकडे वळूया. सेकंड पॉईंटमध्ये बघा, आता सेलिंग व्हॅल्यू दिलेली आहे त्याने. नंबर ऑफ शेअर्स सोल्ड बघा, नंबर ऑफ शेअर्स सोल्ड इक्वल टू ₹75. त्या ठिकाणी 75 रुपीज आहे. आणि मार्केट व्हॅल्यू जी आहे ती किती आहे 200 रुपीज. तर आपल्याला टोटल व्हॅल्यू म्हणजे मल्टिप्लाय करायचे, सेम टोटल व्हॅल्यू इक्वल टू, आता मल्टिप्लाय म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. म्हणजेच नंबर ऑफ शेअर्स आहेत 75 इंटू 200, म्हणजे याची टोटल होणार 15,000 15,000. तर पहिला आपल्याला आन्सर किती भेटलं 15,000 15,000. आता पुढचा जो दिला आहे त्याने ब्रोकरेज आहे त्याच्यावरती. सेकंड पॉईंट आहे ब्रोकरेज. आता ब्रोकरेज आपल्याला काढावं लागेल 0.2% आहे. लक्षात घ्या, इथे आपण ही जी व्हॅल्यू काढली आधीची ती आहे टोटल व्हॅल्यू. आता आपल्याला काढायचं आहे ब्रोकरेज. आता ब्रोकरेज हा टोटल व्हॅल्यूवरती येणार, म्हणून ब्रोकरेजचा फॉर्म्युला यूज करायचा. ब्रोकरेज इक्वल टू ब्रोकरेज पर्सेंट इंटू टोटल व्हॅल्यू. आता ब्रोकरेज आहे 0.2% इंटू टोटल व्हॅल्यू किती याच्यामध्ये 15,000. मग 0.2/100 इंटू 15,000. आता याच्यातले 2 शून्य गेले, यातले 2 शून्य गेले, म्हणजेच 0.2 इंटू 150. याचा अर्थ याचा आन्सर आहे 30. म्हणजे 30 रुपीज त्या ठिकाणी काय झाला ब्रोकरेज झाला. मग आता मी 30 रुपीज लिहितो इथे. आता याच्यावरती 9% CGST HGST सेम मगाशी सोडवलं तसंच आहे. थर्ड पॉईंट CGST इक्वल टू HGST इक्वल टू 9%. मग आता आपल्याला CGST आणि HGST दोन्ही पण काढायचे. तर त्या ठिकाणी 9% ऑफ ब्रोकरेज आहे तो 30. मग 9% म्हणजे 9/100 इंटू 30 होणार. याचा अर्थ इथे 270/100.
म्हणजेच 2.70 रुपीज. हा झाला CGST आणि HGST. म्हणजे 2.70 रुपीज हा झाला CGST HGST. मग दोन्ही पण आपण लिहू शकतो 2.70 आणि इथे पण 2.70. आता आपल्याला लास्ट पॉईंट सेलिंग प्राईस काढायची. आपण आधी बाईंग प्राईस होती म्हणून प्लस केले, आता सेलिंग प्राईजमध्ये आपल्याला करायचं आहे. सेलिंग प्राईस म्हणजे मायनस करायचे, लक्षात ठेवा. चौथा पॉईंट येईल याच्यामध्ये, सेलिंग प्राईस ऑफ शेअर. सेलिंग करताना आपल्याला ते मायनस करून द्यावे लागतात आणि बाय करताना प्लस करून घ्यावे लागतात. टोटल व्हॅल्यू मायनस काय काय मायनस करायला लागेल, तर ब्रोकरेज प्लस CGST आणि प्लस HGST दोन्ही आपल्याला तिकडे ॲड करावे लागतील. टोटल व्हॅल्यू आपली आहे 15,000 वजा ब्रोकरेज किती आहे 30 प्लस 2.70 आणि प्लस 2.70. आता 15,000 मायनस यांची टोटल आपल्याला त्या ठिकाणी ते 35.40 आणि त्याचं मायनस केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटणार ₹14,964.60. ही झाली आपली सेलिंग. लक्षात आहे इकडे बाजूला बघा, परचेस व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, परचेस करताना त्या ठिकाणी ॲड करून विकत घ्यावे लागतील ब्रोकरेज आणि GST CGST. आणि इकडे मात्र सेलिंग करताना आपल्याला ते मायनस करावे लागतात आणि आन्सर येतं 14,964.60. 14,964.60. तर अशा पद्धतीने हे प्रॅक्टिस सेट 4.4चं तिसरं गणित आपण सॉल्व केलं. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. हे पूर्ण गणित सॉल्व करा व्यवस्थित, एक एक पॉईंट बघून, आणि प्रत्येकाचं जे काही पॉईंट्स आहेत फक्त एक लक्षात ठेवा, बाय करताना प्लस आणि सेल करताना मायनस, या दोन गोष्टी मात्र लक्षात ठेवा. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. पुढचं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. श्रीमती देसाई सोल्ड shares of face value ₹100 when the market value was ₹50 and received ₹4,988.20. She paid brokerage 0.2% and GST on brokerage 18%. Then how many shares did she sell? आता लक्ष द्या, याची फेस व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली आहे ₹100 आणि याची मार्केट व्हॅल्यू ती आहे ₹50. आता ब्रोकरेज आपल्याला पहिले काढावं लागेल. फर्स्ट पॉईंट लक्षात घ्या, ब्रोकरेज पर शेअर इक्वल टू आपल्याला रेट ऑफ ब्रोकरेज जो वर दिला आहे, रेट ऑफ ब्रोकरेज इनटू मार्केट व्हॅल्यू आपला फॉर्म्युला आहे. तर रेट ऑफ ब्रोकरेज आहे 0.2% आणि इंटू मार्केट व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 50, म्हणजेच 0.2/100 इंटू किती होणार 50. बघा लक्षात घ्या, इथे एक मिनटं, आता इथे 50 एके 50, 50 दूने 100 म्हणजे 0.2/2 याचा अर्थ 0.10 रुपीज. 0.10. आता या 0.10वर सेकंड बघा, वरती तुम्हाला मी पॉईंट दाखवतो, लक्षात घ्या. पहिलं काय करायचं, ब्रोकरेज पर शेअर काढायचं, जो 0.2% जो आहे त्याच्यावरती आपल्याला मार्केट व्हॅल्यूच्या नुसार 0.10 येणार. आता GST सेकंड पॉईंट त्यांनी दिला की GST ऑन ब्रोकरेज तो आहे 18%. मग 18% आपल्याला काय करायचं आहे, इंटू ब्रोकरेज जो आपण काढला तो. मग 18/100 इंटू ब्रोकरेज आला 0.10. लक्षात घ्या. मग याला सॉल्व केलं तर आपल्याला त्या ठिकाणी 0.0
18 भेटेल उत्तर. हे झालं GST. आता सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे, लक्षात घ्या. सेलिंग प्राइस इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज प्लस GST. लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन आहे हाऊ मेनी शेअर्स डिड शी सेल. तिने किती शेअर्स सेल केले ते काढण्यासाठी पहिले तुम्हाला सेलिंग प्राइस काढावी लागेल. मग सेलिंग प्राइस काढताना आपल्याला मार्केट व्हॅल्यू मायनस त्या ठिकाणी ब्रोकरेज प्लस GST करावं लागेल. आता मार्केट व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे 50 वजा ब्रोकरेज आहे 0.10 प्लस त्याचा GST आहे 0.018. लक्षात घ्या. मग आता 50 वजा 0.118 म्हणजेच आपल्याला ₹49.882 आपला आन्सर असणार सेलिंग प्राइस. आता सेलिंग प्राइस आपल्याला किती भेटली? 449.882. आता आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काढायचे, तर इथे सेलिंग प्राइस इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. लक्षात घ्या, त्यांनी सेलिंग प्राइस दिलेली आहे. आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करूया. सेलिंग प्राइस जी आपण आत्ताच काढली ती आहे 498.20 इक्वल टू एक्स म्हणजे आपण जी व्हॅल्यू नंबर ऑफ शेअर्स इंटू 49.882. आता इथे लक्ष द्या, आपल्याला एक्स शेअर्स मानायचे आहेत ॲक्च्युली. देन सेलिंग प्राइस आपल्याला नंबर ऑफ शेअर्स इंटू सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर होणार. आता नंबर ऑफ शेअर्स जर तुम्ही बघितले तर एक शेअरची व्हॅल्यू सोल्ड करताना किती आहे? 100 आहे. म्हणजेच या 49ला 0.882ला 100ने मल्टिप्लाय जर केले तर 4988.20 म्हणजेच 2 होणार. लक्षात घ्या, आपण त्याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 100 केलं आहे म्हणून इथे 4988.20. आता 4988.20 अपॉन 49.882 इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स होणार. म्हणजेच याची व्हॅल्यू नंबर ऑफ शेअर्स सोल्ड इक्वल टू 100. त्याचा आन्सर येणार 100. सॉल्व करून बघा, याचं उत्तर 100 येईल. आता 100 कसं आलं? 4988.20 अपॉन 49.882 आहे बघा, 49.882. आपलं जे आता जी सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर होती ती लक्षात घ्या. $4988.20. फॉर्म्युला सेलिंग प्राइस इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. 49.882 जे आपला आन्सर होतं ते त्याला डिवाइड केलं. आता डिवाइड करताना इथे काय करायचं? मल्टिप्लाय 100,000 करायला लागतील आणि आपण पण 1000च होणार. म्हणजे इथे 498,820 अपॉन 49882 इथे 10 उरणार. मग आता इथे
याला डिवाइड केलं तर इथे 1 येतो, म्हणजे 10 × 10 किती होणार 100. तर अशा पद्धतीने नंबर ऑफ शेअर्स त्या ठिकाणी किती होणार 100 होणार. तर हे झालं आपलं आन्सर. बघा म्हणजेच 49 इथे तुम्ही लक्षात घ्या हा पॉईंट. जर तुम्ही 49.882ला 100ने जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 4988.20 आन्सर येणार. आणि वरती बघा 4988.20 आलं का लक्षात. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 100 आन्सर सापडतं इथे. तर आपल्याला फक्त फॉर्म्युला यूज करून त्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. तर नंबर ऑफ शेअर्स सोल्ड किती येणार 100. पुढच्या गणिताकडे वळूया. लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. हे गणित थोडंसं समजून घ्या, सोपं आहे. पहिलं काय दिलं त्यांनी की तुम्हाला शेअर्स काढायचे आहेत, किती आहेत. फेस व्हॅल्यू 100 आहे आणि मार्केट व्हॅल्यू 50 आहे. ब्रोकरेज पर शेअर काढायचं असेल तर रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू करा, तर 0.10 येणार. GST त्याच्यावर 18% 0.18. सेलिंग प्राईस मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज प्लस GST करा, 50 वजा 49.882 येणार. सेलिंग प्राईस नंबर ऑफ शेअर्स इंटू सेलिंग ऑफ 1 शेअर. मग 1 शेअर किती आहे 49.882 आहे आणि सेलिंग प्राईस 4988.20 आहे. त्याला सॉल्व केलं तर आन्सर 100 येतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर 100 भेटेल. तर लास्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेटमधला आणि चॅप्टरमधला पण शेवटचा क्वेश्चन आहे. मिस्टर डिसूजा परचेस 200 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 50. बघा याची फेस व्हॅल्यू किती आहे ₹50 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹100. त्याचा प्रीमियम दिला आहे ₹100. या दोघांवरून मार्केट व्हॅल्यू काढता येते. मार्केट व्हॅल्यू काय करायचं, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम करायचं, म्हणजेच 50 + 100 याचा अर्थ 150 ही झाली त्याची मार्केट व्हॅल्यू. लक्षात घ्या, पॉईंट्स वाचूनच ते तयार करायचे. आता पुढचं बघा. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड ऑन द शेअर्स. 50% काय डिव्हिडंड आहे ऑन द शेअर्स. आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर्स ॲट डिस्काउंट ऑफ ₹10 and remaining shares were sold at a premium of ₹75. For each trade he paid the brokerage of 20. Find whether Mr. D'Souza gained or incurred a loss by how much. आपल्याला लॉस आहे की गेन आहे तो काढायचा आहे आणि किती आहे तो पण काढायचा. आता गणिताकडे नीट लक्ष द्या, पॉईंट टू पॉईंट समजून घ्या. याचं एक एक पॉईंट क्रिएट करायचा. पहिलं मार्केट व्हॅल्यू तयार करायची. बघा आता सेकंड पॉईंटकडे वळूया थोडंसं. झालं फर्स्ट पॉईंट मार्केट व्हॅल्यूचा. सेकंड इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा का. इन्व्हेस्टमेंट म्हणजे सम इन्व्हेस्टेड काढू आपण. सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता नंबर ऑफ शेअर्स आहेत 200 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आत्ताच आपण काढली ती 150. म्हणजे याचे किती झाले टोटल 30,000 रुपीज. बघा सम इन्व्हेस्टेड बाय डिसूजा. आता डिव्हिडंड दिला आहे बघा त्याच्यात, त्याने काय दिलं आहे डिव्हिडंड. आता थर्ड पॉईंट, सेकंड पॉईंटला सम इन्व्हेस्टेड. आता थर्ड पॉईंट बघा, डिव्हिडंड आहे 50% ऑफ फेस व्हॅल्यू किती आहे 50. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे 50 आहे. मग डिव्हिडंड पर शेअर, डिव्हिडंड पर शेअर इक्वल टू बघा 50% इंटू 50 फेस व्हॅल्यू जी आहे ती, म्हणजेच 50/100 इंटू 50 होणार. याचा आन्सर येईल 25. म्हणजे ₹25 त्या ठिकाणी काय झाला डिव्हिडंड झाला. आता हा झाला एका शेअरचा डिव्हिडंड पर शेअर. असे तिसरा पॉईंट बघा. तिसऱ्या पॉईंटला डिव्हिडंड ऑन
200 शेअर्स काढायचे आपल्याला. डिव्हिडंड ऑन 200 shares equal to number of shares into dividend per share. आता जो आपण काढला तो म्हणजे 200 into 25 म्हणजेच रुपीज किती येणार 5000. हा झाला डिव्हिडंड ऑन. पुन्हा लक्ष द्या, हे गणित सोपं आहे, फक्त ऐका. मार्केट व्हॅल्यू आपण काढली, ती आली 150. मग आपण सम इन्व्हेस्टेड काढला, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. त्याच्यानंतर डिव्हिडंड दिला आहे 50% ऑन फेस व्हॅल्यू 50. तर डिव्हिडंड पर शेअर काढला आपण, तो येतो 25. आणि मग याला 25ला नंबर ऑफ शेअर्स जेवढे आहेत तेवढे मल्टिप्लाय केले तर 5000 येतो. हां, इकडे 25 ही 30,000 व्हॅल्यू येणार आणि हा मार्केट व्हॅल्यू 150. बघा या व्हॅल्यू, पहिला मार्केट व्हॅल्यू, नंतर सम इन्व्हेस्टेड, नंतर डिव्हिडंड पर शेअर. आणि या एका शेअरचे जर 25 आहेत तर असे 200 शेअर आहेत, म्हणजे टोटल झाले 5000. लक्षात घ्या. आता पुढचा पॉईंट बघा, त्यांनी दिला आहे की डिस्काउंट आहे 10 रुपीज 10 आहे त्या ठिकाणी. आता तो पॉईंट यूज करू आपण. पॉईंट नंबर 4, 100 शेअर्स आपल्याला त्या ठिकाणी सोल्ड करायचे आहेत. 100 शेअर्स सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ रुपीज 10. आता 100 शेअर त्याने डिस्काउंटमध्ये करायचे आहेत, म्हणजे 100 मध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहेत. मल्टिप्लाय 100 मल्टिप्लाय आपल्याला एका शेअरची फेस व्हॅल्यू 50 आहे, मायनस 10 करायचे आहेत, म्हणजेच 100 इंटू 40 होणार इक्वल टू 4000. हा झाला डिस्काउंट. मग आता पाचवा आणि लास्ट पॉईंट येणार, अमाऊंट रिसिव्ड ऑन सेलिंग 100 शेअर्स इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस ब्रोकरेज. आपल्याला तो ब्रोकरेज मायनस करायचा आहे. मग सेलिंग प्राइस त्या ठिकाणी 4000 आहे, मायनस ब्रोकरेज आहे 20, म्हणजेच तुम्हाला 3980 हा त्या ठिकाणी काय करायचं आहे, अमाऊंट रिसिव्ड आहे ऑन सेलिंग. रिमेनिंग 100 शेअर्स 6वा पॉईंट आहे. क्वेश्चनमध्ये बघा दिलेले आहेत, रिमेनिंग 100 शेअर्स सोल्ड ॲट, बघा 100 सेल्स जेव्हा केले त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 3980. आता 200 आहेत टोटल, त्यातले 100 उरले. मग 100 सेल्स सोल्ड ॲट ए प्रीमियम ऑफ रुपीज 75. मग प्रीमियम म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी 50 प्लस 75 होणार 100च्या शेअरसाठी, म्हणजे टोटल होणार रुपीज 125. मग आता सेलिंग प्राइस ऑफ इथे ही सेलिंग प्राइस पर शेअर आहे. आता इथे सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर आपल्याला काढायचे, इक्वल टू 100 इंटू 125. प्रीमियममुळे तो वाढला, म्हणजे टोटल होणार 12500. आता इथे 100ची जी काही सेलिंग प्राइस आहे ती आपण काढली, ते त्या ठिकाणी येते 12500. आणि आपण त्या ठिकाणी रिमेनिंग 100 जे आहेत ते काढले इथे. आणि सेलिंग 100 शेअर्स जे डिस्काउंट आपण ब्रोकरेज होता तो मायनस करू नये, तर तो येतो 3980. लक्षात ठेवा पॉईंट. त्याच्यानंतर 100 शेअर्स सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ 10 रुपीज, तो तर 4000. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या अमाऊंट्सच्या ठिकाणी काढायचे आहेत. थोडंसं नीट लक्ष द्या. पहिलं बघा
फर्स्ट फेस व्हॅल्यू 50 आहे, प्रीमियम 100. मार्केट व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम 150. सम इन्व्हेस्टेड होणार आपल्याला माहिती आहे की 200 शेअर्स आहेत इंटू मार्केट व्हॅल्यू म्हणजे 30,000. डिव्हिडंड 50, फेस व्हॅल्यू 50 आहे, त्याच्यावरून 25 हा डिव्हिडंड होतो. मग डिव्हिडंड ऑन 200 शेअर्स म्हणजे त्याला गुणिले 200 करायचे तर 5,000 होतात. आता त्यातले 100 शेअर्स आपल्याला डिस्काउंट करायचे 10 म्हणजे 50मधून 10 गेले 40 गुणिले 100 4,000 होणार. अमाऊंट रिसिव्ड ऑन सेलिंग 100 शेअर्स, त्याच्यातून ब्रोकरेज मायनस करायचा 4,000 मायनस 20 3980. आणि रिमेनिंग 100 शेअर्स सोल्ड ॲट प्रीमियम म्हणजे प्रीमियम वाढले, याचा अर्थ 75 म्हणजे 50 आणि 75 125 आणि याला मल्टिप्लाय 100 केले तर 12,500. तर अशा पद्धतीने तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगची सर्व गणितं सॉल्व करायची आहेत. सर्व गणितं पुन्हा पुन्हा बघा म्हणजे नीट कळतील आणि फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजेत म्हणजे तुम्हाला कुठे यूज करायचा त्याचं जर कळालं तर ही गणितं अतिशय सोपी आहेत. तशा पद्धतीने आपण फायनान्शियल प्लॅनिंग पूर्ण केलं. आता आपण नेक्स्ट टाईम पुढच्या चॅप्टर म्हणजे चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्सकडे वळूया. ही सर्व गणितं पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा आणि गणितं सगळे सॉल्व करा एकदा.